अडे तुला सुद्धा कंटाळा आलाय होय हे मसाला ते मसाला आणि त्यात सगळ्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो का नाही मसाले जास्त वापरल्यावर. तर कमी मसाल्यामध्ये छान अशी भाजी मी तुला शिकवणार आहे. दुसऱ्या कुठल्याही भाज्या अशाच पद्धतीने तू बनवू शकतेस. रोजच्या जेवणासाठी रोजच्या आहारासाठी अशाच भाज्या बनवल्या पाहिजे. शाळेच्या मुलांसाठी टिफिनसाठी किंवा नवरोबाच्या डब्यासाठी अशा पद्धतीची भाजी बनवलीस तर कुणाला पित्ताचा ॲसिडिटीचा कुठलाही त्रास होणार नाही. तर काय करायचं, कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं, कोथिंबीर टाकायची, त्याच्यानंतर एक वल्ले वाटाणे 1 वाटी टाकलेले आहेत, बटाटे उकडलेले टाकले आहेत, परत काळा मसाला चवीपुरतं मीठ एवढंच टाकायचं. छान असं मसाले चांगले म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 2 ते 3 वाट्या उकळतं पाणी, जेवढा रस्सा पाहिजे तेवढा टाकू शकशील पाणी. तर अशा पद्धतीने 5 मिनटं उकळू द्यायचं आणि छान असं मिक्स होऊ द्यायचं. तर कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये छान अशी चमचमीत बटाटा आणि वाटाण्याची भाजी तयार होते. दुसऱ्यासुद्धा भाज्या तू अशाच पद्धतीनं बनवू शकतेस, कारण रोजच्या रोज मसाल्याचा अति वापर केल्यामुळं काय ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो आणि बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते. तर अशाच पद्धतीने तू सुद्धा बनवा. जर रेसिपी आवडली